नाही नाही नाही, कार्यक्रमाचं काय. थँक्यू थँक्यू थँक्यू. हो हो. जय भीम जय भीम जय भीम. येस येस. भेटूयात मग. चालते ठेवतो. मामा, हम्म. तू काय म्हणालास आता फोनवर? काय. ए जय भीम वगैरे, आणि तुझं स्टेटस पण होतं. हे बघ हे बघ, हे तुझं स्टेटस टाकलंयस काल जय भीम वगैरे. अगं बाबासाहेबांची जयंती आहे ना आता, तर मला सगळीकडे कार्यक्रमाला बोलवतात, मी भाषण देतो. आणि जय भीम काय काय, मी सगळ्यांनाच घालतो जय भीम, असं काही हे नाही. का पण, म्हणजे तू का, तू त्यांच्यातला आहेस? त्यांच्यातलं म्हणजे? म्हणजे तू दलित आहेस? म्हणजे मी मी हाफ दलित आहे? तू फुल दलित आहेस मेंटॅलिटीनं. अगं हे बघ, तू काय किंवा मी काय, हा? आज आपण जे काही आहोत ना, ते फक्त दोन माणसांमुळे. एक म्हणजे महात्मा फुले आणि दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अलग लक्षात. कसं काय, म्हणजे त्यांचा आणि माझा, म्हणजे तुझा तरी काय संबंध? ते तर दलित वगैरेंसाठी काम केलंय ना त्यांनी, आपल्या काय आहे त्यांचं? बरं, मला सांग, तू स्वतःला ब्राह्मण म्हणतेस का? म्हणायचं काय, मी आहेच ब्राह्मण, मग कुलकर्णी आहे मी. तुमच्या घरामध्ये ते सावरकर, हेडगेवार, गोळवलकर असे फोटो असतील ना सगळे? हो, अगदी असे रांगेत लावलेत बघ. मग ते रांगेतले काढा, आणि तिथेच रांगेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे फोटो लावायला सुरुवात करा तुम्ही. बापरे, हा, माझ्या वडिलांना तर हार्ट अटॅकच येईल. काहीतरीच तुझं. खूप छान होईल. काय म्हणायचं तुला? नाही म्हणजे कसं आहे माहितीये का, म्हणजे माझं असं मत आहे की महात्मा फुलेंनी फक्त दलितांसाठीच काम नाही केलं बरं का, तर ते सगळ्यात जास्त ब्राह्मणांसाठी केलेलं आहे. कसं काय, कसं शक्य? हे तू जास्त बोलतोस बरं बरं बरं, ठीक आहे. मला सांग, काय माहितीये तुला फुल्यांबद्दल, काय माहिती? माहितीये की त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. आणि भिडे नावाच्या माणसानं त्यांना शाळेसाठी जागा दिली. अगदी. ओके, हा, तेव्हा भिडे पण चांगले होते. आणखी काय माहिती? त्यांनी विधवा पुनर्विवाह वगैरे. विधवा महिलांचा पुनर्विवाह लावून दिला. महिलांचं संगोपन केलं. ज्या गर्भार माता होत्या, ज्यांनी कुणासोबत तरी अनैतिकपणे संबंध ठेवला आणि त्या पोटूशी राहिल्या, मग त्या बायकांचा यांनी सांभाळ केला, त्यांचं बाळंतपण केलं. हे त्यांचं काम होतं. मला सांग, ह्या ज्या बाळंतीण होऊन गेलेल्या बायका होत्या, त्या कुठल्या जातीतल्या होत्या? असतील ब्राह्मण वगैरे. बरं, आणखी काय माहितीये तुला? ते न्हाव्यांचा संप त्यांनी घडवून, केशवपन, ते मी काकस्पर्शमध्ये बघितलेलं. केशवपन, ते ज्या बायांचे नवरे मरायचे ना, त्यांचं असं केस मुंडन करायचे ते. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्योतिराव फुले यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. चांगलंच माहिती आहे की तुला. पिक्चर मधून बरीच माहिती मिळते तुम्हाला. इतिहास वाचायचं म्हटलं की पुस्तकाच्या नावाने बोंब आहे आपली. तू मुद्द्याचं बोल बरं. तेच तर मला सांग, त्या काळात केशवपन कुठल्या जातीतल्या महिलांचं व्हायचं? कोण असतं? काय दलित होते का? ब्राह्मण रे. ब्राह्मण रे. आणखी काय माहितीये तुला? फुल्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं होतं. यशवंत. ब्राह्मणाच्या एका यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं होतं. अलग लक्षात. मग कसं आहे बबडू, फुले हे बाबासाहेबांचे गुरु होते. विधवा माता, कुमारी माता किंवा स्त्रियांचे लैंगिक प्रश्न वगैरे काय जे असतील ना, ह्याच्या कितीतरी पुढे बाबासाहेब गेले होते. अलग लक्षात. रदो कर्वे माहिती आहेत तुला? रदो कर्वे, ते कर्वे रोड ज्यांच्या नावाने. तुमचं नॉलेज रोडच्या पलीकडे जात नाही का? ह्याचा रोड, त्याचा रोड, त्याचा रोड. अरे वाचा कधीतरी. रदो कर्वे असा माणूस आहे, ज्या माणसानं 1909 साली एक नियतकालिक सुरू केलं होतं, आणि ज्यामधून संतती नियमन, लैंगिक शिक्षण, अशा संतती नियमन, लैंगिक शिक्षण, सेक्स एज्युकेशन. आजकालच्या लोकांना निवड चालत नाही. आम्हाला चालतं. हो, हे फक्त तोंडावर चालतं तुम्हाला, पण पाठीमागून तुम्ही जे करायचं ते करतातच. तेव्हा निवड चालत नव्हतं, म्हणजे आता निवड चालत नाही, तर तेव्हा काय हाल झाले असेल विचार. त्या माणसानं महिलांच्या लैंगिक प्रश्नांबद्दल उघडपणे पेपरांमधून लिहायला सुरुवात केली, तेव्हा काही सो कॉल्ड लोकांचा जळफळ झाला. त्यांनी केस केली रदो कर्व्यांवर. मग तेव्हा भटवाडी गिरगाव सारख्या पत्ता असणारा, एक छोटा पत्ता असणाऱ्या एका माणसाचं, रदो कर्व्यांचं वकिलीपत्र कोणी घेतलं? कोणी?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ओ आणि इतकंच नाही, महिलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, त्यांना न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे, हिंदू कोड बिल लागू झालं पाहिजे, आणि ते होत नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्या काळात. वाटाघाटी केली नव्हती. नाही तर आजकाल लोक चिन्ह पक्ष आमदार सगळे घेऊन पळतात. कॉन्ट्रोवर्शियल झोन मध्ये का झालं? ओके, मुद्द्याचं लक्षात आलं का तुला? हे तेव्हा बाबासाहेबांनी केलं होतं. आणि एवढंच नाही तर बाबासाहेबांच्या शेवटच्या काळामध्ये ज्या माईंनी त्यांची सेवा केली, ज्यांना जीवापाड जपलं, त्या माई कुठल्या जातीच्या होत्या? ब्राह्मण होत्या. मला ना एक महत्वाचा कॉल येतोय, मी बोलतो. नाही, आता आपलं आपण बोलू. मुद्द्यावर आलोच होतो. हे असं यांचं, जेव्हा आपल्याकडे मुद्दे असतात ना, कंटेंट असतो ना बोलायला, तेव्हा ह्यांच्याकडे काही नसतं. मग हे आपले निघून जातात. जय भीम हा काय कुठल्या एका जातीपुरता, धर्मापुरता, एका माणसापुरता मर्यादित शब्द नाही. जय भीम ही ताकद आहे, जे लढण्याचं बळ देतं, जे तुमच्या हक्काची, स्वातंत्र्याची, अभिव्यक्तीची जाणीव करून देतं. म्हणून मी सगळ्यांना जय भीम घालतो. तुम्हाला सुद्धा जय भीम. तर तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सदिच्छा. जय भीम.